पुण्याचा सेवक होईल, पण स्वतः ते पुण्यवान पाहिजे ना, ते पुण्यवान पाहिजे. बरोबर आहे. मुलगी MBBS आहे, तिला कसा पोरगा पाहिजे? ट्रॅक्टर ड्रायव्हर, MD, MTech लेवल पाहिजे ना, लेवल. सध्या लेवल हो केले. सध्या कोणी कोणावर प्रेम करीत, प्रेमानं लाच सोडली. सध्या बंगल्यात राहतीन गाऊन देव प्रेम करते. दिल दिए हैं ईट भी देंगे, पावसाळा संपल्यावर काय गाळ देंगे. आता काय प्रेमाला क्वालिटी नाही राहिली. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. पुण्यवान पाहिजे, पुण्यवान पाहिजे, तरच मी त्याची सेवा करीन. पण आता प्रश्न असा झालाय, पुण्य पाहिजे पण त्यांनी देव भेटेल पाहिजे. त्यांना देव भेटेल नको का? कीर्तनाला फेटा बांधायचे म्हणजे निदान हरिपाठ तर पाठ पाहिजे की नाही? का मेमरी कार्ड आणि व्हॉट्सअप पाठ करायचं आणि तेवढंच बरायचं, मरल ना ती. त्याला लेवल पाहिजे ना. पोलीस भरतीला चालला ना तू, मग तुला छाती पाहिजे, उंची पाहिजे, हलकाटा. कसाला पोलीस भरतीला 3 इंच छाती कमी भरली, अरे मग व्यायाम करायचा. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली, म्हणजे हे नाही. अरे दुकानदारी करायची ना तुला, मग गिराईकाशी नीट बोल. तू नुसता धावतो गिराईक हो, मग तुझ्या गोळ्या तू खाय. लेवल नको का त्याला? महिला मंडळ टपकन उत्तर द्या. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, मग साधारणपणे तुम्हाला सुना किती? एकच. आता एक मुलगा आहे म्हणलो, पहिले जुन्या सोडून द्या, कॉलेज बिलेजच्या त्या दे सोडून. एकच सून, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही जर उद्या उलातल्या, मेल्या तुम्ही, तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार आहे? सून. मग तुला एक सून का सण होत नाही? तुला संग न्यायचंय का? काही जाती का कोंबड्या अंडी घेऊन जाती वर? मरती का वर जाऊन? मग कळायला पाहिजे ना का मला संग काही न्यायचं नाही. तिला एक बरं पटकन महिला मंडळ, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला विचारा कस काय चाललंय. 1.5 महिना अगोदर विचारी ती दिंडी कवा निघणार आहे. अगं बाई, भावाची पोरगी कधी करायची टाळावा करू नये. भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार. पुरी मग उद्या भांडण झाले तो म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही, माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माझी गुड्डी पहिल्यापासून, माझी गुड्डी कॉलेजला असताना 3 दिवस पळून जायची, पण गुड्डीनं कोणाला धक्का लागू दिला नाही. माझी गुड्डी हुशार. माझ्या गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या, पण गुड्डीला गम नाही. आणि आता माझ्या बहिणीला सुद्धा माझी गुड्डीच नीट करीन. कर बाई. नाही आता जर कोणतं जुळत आलं असेल तर भावाला कीर्तन संपल्यावर फोन करा, भाऊ हा विनोद नाहीये महाराज. अरे मग पुण्य जर पाहिजे तर तो माणूस पुण्यवान पाहिजे ना, मला भेटला पाहिजे ना, मी त्याची सेवा करायला तयार आहे. पण त्याला देव भेटेल पाहिजे. मग ऐका आता कोणाला देव भेटेल. एक गायकवाद गुंजन टाळकरी महाराज सगट, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. एका जन्मात देव नाही मिळणारही नाही. असं कोणी उठायचं एक वारी केली म्हणजे मोक्ष मिळवतोय, बापाच पेंड का? कोणी म्हणायचं माया पोराला पाकवा शिकवा, काल झक माराय पाकवा त्याचं याडं निघलं, तूच कुठं शिकतो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कोटरी पेतात. तू काय सांगतो? बावळट सारखं आपलं तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. ते महाराज असं का म्हणून बोलला? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, अध्याय नंबर 9 टिक मार्क करून घ्यान घरी गेल्या उचका नंबर सकट.
अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा वनबीज काढले निर्वाळे भूमी पेरले ते सांडी विखुरी गेले ते काही. असं चालतं का? कोणी उठायचं? जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. एवढाच माणूस जीते अख्या जगात. बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या उठला का येईन उठली, टोळी तीच. बाकी मेले ना पार वाजू वाजू. मी असंच नियम आहे. माऊली सोहळ्यात 22 दिवस लोक पायी पायी चालत त्या. गुडघे गेले काहींचे चालू चालू, काहींचे खावट गेले पखवत वाजू वाजू. त्यांची कोणी दखल घेत नाही. पण 2च मिनिटं मोठा माणूस दिंडीत आला. आले कॅमेरे फिमऱ्यावाले, लगेच त्याच्या गळ्यात टाळ, लगेच त्याचा फोटो. हे भजना तरंगले, आमचे मुळ्यात उठले ते रंगले. आमची उठता नाही आग आणि बसता नाही आग. काय सांगता महाराज? महाराजांची भाषा आहे, माझी नाही. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन आणि साधन अवघे बुडविले. 700 वर्षापूर्वीचं प्रमाण आहे ते. मी 5 पर्यंत बोलणार पण प्रमाण सिद्ध बोलणार, बोगस नाही बोलणार. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष अजून, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला रोज आपली आठवण येणार. हा काय म्हणत होता? आता जाऊ द्या, आता तुम्हाला वाईट वाटेल. आता मला घोडा लावा, माग पुढे लावायचा, तोंडावर लावा, वाईट बोला, काय तुम्हाला शिवाय द्यायचं ते द्या, पण मी म्हणतो ते खरंच आहे. यावर आपलं मत काय? आणि ते कालही खरंय, आजही खरंय, उद्या खरंय. नारदाचा जन्म झाला, बिचाऱ्याचे वडील मरण पावले. आई साधूची सेवा करायची. महिला मंडळ, आई साधूची सेवा करायची आणि मुलाला सांभाळायची. कर्म धर्म संयोगानं घडू नये ते घडलं. नारदाची आईला सर्पदंश झाला आणि आई गेली. आई गेल्यानंतर नारद पोरके झाले पहिल्या जन्मात. आणि नारदानं फक्त सेवा कोणाची केली? साधूची. साधू प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला, अवतार संपला. पण भाग्य इतकं पुण्य, नारदाचं पुण्य कोणतं होतं? मागच्या जन्मी कुणाची सेवा करेल होती? साधूची. आणि साधूची सेवा केल्यामुळं नारदाचं भाग्य इतकं उदयाला आलं, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून दुसरा जन्म मिळाला. नारदाला देव मिळवायला किती जन्म लागले? 2. उत्तम पांढरावाचा राजा आहे, त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राण्या आहेत. नावच इकीचं सुंदर आहे, सुनीती. इकीचं नाव आहे सुरुची. मुलगा पळत आलाय, राजाच्या मांडीवर बसलाय आणि बापाने सावत्र आईनं मुलगा लुटून दिला. मुलाचं वय फक्त 5 वर्ष आहे आणि 5 वर्षाचा पोरगा पळत गेला आणि आईच्या कुशीत घुसला. आणि आईला त्याने सांगितलं, आई अगं मला मांडीवरून ओढलंय. आई पराक्रमी होती. आईनं सांगितलं, डोळ्याचं पाणी पास, माझं दूध पिलाय तू, माझं दूध पिलाय तू. अरे तुला चमड्याच्या मांडीची किंमत काय? अशी मांडी मिळव का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या मांडीवरून तुला कोणी ढकलणार नाही. अशी मांडी मिळव, माझं दूध पिलाय तू. मुलाची बाजू न घेणारी आई होती म्हणून तसं घडलं होतं. पोरग 5च वर्षाचं होतं. आई काय करावं लागेल ग? आज 80% आयांनी पोरांचं आणि पोरींचं वाटोळ केलं. सगळं जबाबदार आई आहेत. काय मत आहे तुमचं? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे तिला तुझा पोरा दारू पितो हे माहित नाही? बोटवर कर. माहित नाही तुम्हाला? हे माहित नाही तुम्हाला? तुमचा पोरा क्वार्टर पितो, धाब्यावर कुत्रीला लात मारतो रस्त्यानं, माहित नाही तुम्हाला? अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छेड केला, याचा कधी विचार केला तुम्ही? अरे पोरगा दारू प्याला तर तुम्ही झाकून ठेवलं, पोरगा पोरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं. आज हाडाची कानं करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही? बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या जुगारीवर पांघरून घातलं आणि तुमचा पोऱ्या पोरीच्या प्रेमात पडला याच्यावर पांघरून घातलं. परिणाम या बापाला वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. याला तुम्ही जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं? खांदा द्यावा लागला त्याला पोराला. कोणत्या जगात बाप आहे का त्या बापाला मुलाला खांदा द्यायचा आहे, स्वतःच्या हातानं पोराचं प्रेत पेटवायचंय? ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली, यावर तुमचं काय मत आहे?
कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पोरगी प्रेमात पडलेली हे माहित नाही? माहित नाही तुम्हाला? लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला लावू नका, मी नावासंग सांगा. आपलं काम असं आहे, कधी कालही खोटं नाही, आजही नाही, उद्याही नाही. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाही खरंच. माहित नाही तुम्हाला? आपली पोरगी 2-3 वेळा भांग पाडते, आरशात पाहते, मोबाईलवर 1.5 तास बोलती. मग तुम्ही पोरगी काय जप करते काय? त्या तुझ्या पोरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला माहित नाही तुला? सांगा बरं कोणत्या बाईला माहित नाही तुझी पोरगी प्रेमात पडेल? जाऊ दे, बोटवर कर, मी सत्कार करतो. जाऊ दे, आजचं पाकिट देतो मी तुला, सांग बरं. नाही म्हणून हा विनोद समजू नका. पोरगी पळून गेल्या आई म्हणती मला अंदाज आलता. मी तू काय उलटली होती का कुठं? हा विनोद नाहीये मारा. हो, पण ऐका एका मिनिटात. आणि आयांवर भाषण नका करू. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. या कीर्तनकारांना काय झपाटलंय काय कोणाला माहिती? फेटा बांधला का आई उठली, फेटा बांधला का बाप उठला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं कीर्तन. आई बापांवर बोलू नका. आई बाप सांभाळायला शिका. त्यांना जरा चलतंय 10वी-12वीचे टोनगे जरा नीट ऐका. मिश्या फुटल्या नाही नालाय का तुम्हाला? मिश्या क्वाटरी पेता तुम्ही? भंगरी बापाची पैदास. हलकट क्वालिटीचं नाही. 1 साइड भानगाडीतून बगलात गोचिड्या झाल्या नालाय का तू? क्वाटरी पेत ते. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झक मॅम, आता काय करीन तो? 70ची पल्सर आवला दिला फिरायला. 10,000चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट, आणि खिशात 200-400 रुपये काही मिळत. माझटली अवलाद मोटरसायकलवर झालं कुत्र्याला लाद आणते. त्याचा बाप पिसळलेला होता. ते का हरिपाठ करतील नालाय का? फुकाटी मिळालंय सगळं. मग यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते वाढदिवस, यांना बाप नाही ना. मग हायवेला करायचे वाढदिवस. यांनी धाब्या पुढे केक ठेवायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. पोरांनो, खरंय का खोटंय? खरंय. हा, आपले भक्त खोटं नाही बोलत. आणि मग एकमेकाला दारू पेलो बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. मराल 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 हनुमंतराय समोर. त्याचा का काल परवाच झाला काय ना वाढदिवस? पोरांनो, खरंय का खोटंय? मी तळतळीने बोलणारा माणूस महाराज. आणि माझं कीर्तन आहे ना, महाराज म्हणून कधीच ऐकायचं नाही महाराज. आता आम्ही बी कीर्तनाचे पेशंट मशीन राहिलं नाही माझं. आता लोक फक्त ऐकतात म्हणून चाललं नाही, तर थकलो महाराज. आता फेट्या का पाहिलं तरी मुंग्या येत्या का काय बघा, मजा नाही राहिली. आता कॅपॅसिटी संपली. एवढी कीर्तनच करू शकत नाही कोणी. नाही नाही, एवढे 96चा महिना काढला डिसेंबर. हा महिना 93चा आहे. आता 2-3 दिवस तर 4-4 आहे. हलक्या हाती 3 करतो रोज. हलक्या हाती असं चालू 3. मी काही सीझन मधला बुवा नाही आहे मला. आता सप्ताह बसला मग नाही ना, 12 माही तेच. हलक्या हाती 85-80 तर कवाय आहे. 12 माही आम्ही असेच जाणार. एखाद दिवशी आम्ही उभे जाणार. रामकृष्ण हरी. तुम्ही लगेच 2 मिनिटं उभे राहणार. भावपूर्ण श्रद्धांजली घ्यायला. जाऊ द्या, आम्ही कधी जाऊ द्या महाराज, पण बोललो ते सत्याचे. कशाला पोरांनो चांगले वागा. चला, प्रभू रामचंद्र सीतामय्या हनुमंत समोर उभे रामापुढं.
आई सांगतो तुम्ही तुम्हाला, भाषण नका करू आयानो. हनुमंतराया आणि अंजनी माता आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाया आणि हनुमंतराया रामाला म्हणतात, आत्तापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक मागतोय. काय? माझ्या आईला तुमचं दर्शन घडू द्या. कोण पुण्य यांचा? अहो प्रभू रामचंद्राला आनंद झाला. हो मला तर हनुमंताच्या आईचं दर्शन म्हणजे भाग्यवान भक्ताची आई आहे. ती आई किती पुण्यवान असेल का तिच्या पोटी असा भक्त आलाय, तिचं दर्शन घ्यायला काही. अंजनी माता समोरून आल्या आणि अंजनी माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे वाकल्या. वाकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. माझा भाऊ जर कोणी सापडून दिला असेल, वाचवला असेल. हनुमंतराय डोळ्यात पाणी आलं अंजनी मातेच्या, पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला रावणानं कुणं लपून ठेवलं हे पहिलं कुणाला कळलं तर हनुमंताला. रडल्या अंजनी मात्या, दुःखानं नाही आनंदाने. पण रामाच्या मुखातला शब्द गेला, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला स्वतःला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी माग केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. दरबार सुन्न झाला. अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात दिली का? आणि अंजनी मातेनं हनुमंताकडे पाहिलं महाराज आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातली धार दगडावर उडवली. तर अंजनी मातेचं दूध त्या दगडावर उडालं, त्या दगडाला सुद्धा चीर पडली महाराज, चीर. अंजनी मातेने सांगितलं, हनुमंता मी तुला का मारलं माहित आहे? माझं दूध पेलाय तू, माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडणे इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत ठेवली. बघा आमच्या मुलांचे संस्कार. बघा लोक नुसते पोराला नाव ठेवतात, पुरीला नाव ठेवतात, पोरीला नाव ठेवतात, पोरी नाव. सध्या एक पेपर बिपरला काही बातमी असते, फुस लावून पुरीला पळवले, फुस लावून पुरीला पळवले. याच्यामध्ये तुम्ही फक्त पोरालाच दोषी धरता. याच्यामध्ये सगळा दोष कोणाला द्यात तुम्ही? पोराला. 15 वर्षाची टोणगी आहे ती, तिला कळत नाही, कळत नाही तिला. तिला मोबाईल घ्यायला गोड लागलं, रिचार्ज मारायला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून फिरायला गोड लागलं, हॉटेलिंग करायला गोड लागलं त्याच्या गाडीवर. मग मागून का भुकती तू? त्या पुरींचे कान फट हाणले पाहिजे. पुरीला कळत नाही का? पोरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पोरीनं डायरेक्ट कान फटीत ठेवून दिली तर तो कावळा शिवेपर्यंत पोरीच्या नादी लागणार नाही परत. हा विनोद नाही, याला 50% जबाबदार कोण आहे? मुलगी जबाबदार नाही का? मला एवढं सांगा. आहे तिला समजत नाही का का हा पोरगा आपल्याला गाडीवर फिरवतोय, हॉटेलचं बिल देतोय, मोबाईल त्यानं घेऊन दिलाय, सिम त्याने टाकून दिलंय, आपल्या मोबाईलला रिचार्ज तो मारतोय, आपल्या पर्समध्ये 1000 2,000 रुपये आहेत, हे गोड लागले तुम्हाला. आणि मग मागून भोकायचं, फुस लावून पळवले, फुस लावून. काय फुस लावून पळव? थोबाडं फोडून टाकले पाहिजे. हलकट नाही तर काय, कोणावरही प्रेम, कोणाची इज्जत, बापाच्या आईबापाची इज्जती घालवायचं काहीच वाटत नाही का? बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात महाराज. पुरी चांगल्या पोरं प्रेमच करीन हो, एकदम भंगार पोराच्या नादी लागत ती. त्याच्या बागलात गुशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्ट लावा, तूच माझी जान, कोण फडा. विनोद हा 100% पुरी इंदुरीकरला शिव्या देत्या का बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून कपड्यावरून लय बोलतो, आम्ही कोणाचाही हात धरून जाऊ, त्याच्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं नाही जात काही, मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे. बापाचं हृदय काय असतं हे कादंबरी कळणार नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय मध्ये जा ना पळून पोरीनं तुम्ही, जा जा, चंद्र आहे साक्षीला, जा जा ना तुम्ही. कोण म्हणलं तुम्हाला जाऊ नका? मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत, कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. हा विनोद नाहीये, जरा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जा ना पळून, जा. फक्त बसले. मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे, पाया पडतो महिला मंडळ तुमच्या.
या बिचाऱ्या पापन फक्त पुरीनं जा पळून. तुम्ही आज कीर्तन संपल्यावर मेसेज टाकान जा पळून. तुम्ही कुणावरचा हात धरून जायचं तुम्हाला जा, कुणावर प्रेम करायचं ते करा. पण हा बिचारा एवढा प्रचंड समाज बसलाय, यांच्या मुलासारखा आहे मी. या बिचाऱ्यानं आयुष्यात असं काय पाप केलंय का तुम्ही त्याला म्हातारपणी समाजात खाली मान घालायला लावली? एवढं उत्तर द्या. जा. अरे 4 पाहुण्यात त्यानं वर पाहायचं नाही, 4 मित्रात त्यानं वर पाहायचं नाही त्याला आयुष्यात. अरे पोरीनं तुमचं त्याचं बनियन मळालं, त्यानं पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे? ही चूक आहे का त्याची? बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्यानं संसार उभा केला, ही त्याची चूक आहे? अरे 10वीच्या मुलीनं प्रयोगवही मागितली तर त्यानं बटाटे कमी आणले पहिली, ही चूक आहे त्याची? हे फळ आहे का त्याला? अरे तो व्हायला निघला ना पोरीनं, तर त्याला फक्त कौलाचं घर आलत रे. त्याच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनं, दोघांनी घर बांधलं. पोरीनं तुमचा जन्म झाला ना जन्म, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता रे पोरीनं. तुमचा बाप हसत होता. तो का हसत होता माहित आहे? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्यापेक्षा आईचा आशीर्वाद लागू पडला याचा. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या पोरीनं तुम्ही. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहितीये तुम्हाला? आमची 9वार साडीतली आई सांगेल जुनी, कशी घालायची. पाय पसरायची आई, तुम्हाला पालथं झोपवायची, तुमचं तोंड खाली राहायचं आणि पाठ वर राहायची, आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची आई, एक थंड आणि एक गरम. तुम्ही जर रडल्या ना पोरीनं तर ती गरम पाणी टाकायची, आणि तुम्ही जर हसल्या ना तर ती गार पाणी टाकायची. हात एकच होता पण पाणी. हा काय करायचं माहिती पोरीनं? हा बिचारा काय करायचं माहितीये? माझ्या मुलीला चोळून आंघोळ घालता यावी म्हणून हा जवळ यायचा आणि बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा पोरीनं, आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा बाप, आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, फडक्यात गुंडाळायची बाळा त्यामध्ये, आणि झोळीत टाकायची. हा बाप आहे ना असा झोळीच्या दोऱ्या ओढायचा, आणि आई भाकरी करायची. तो झोका द्यायचा आणि जेवण करायचा, आणि त्याची आई भाकरी करायची. बोलत नव्हती दोघं, का? मुलीची झोप मोडेल. तुम्ही बोलायला लागले ना पोरीनं, तुम्ही बोलायला, तो बोबडा बोलायचा, आणि तुम्ही चालायला लागले ना पोरीनं, तो वाकून चालायचा. पण तुम्ही लय रडायला लागले ना पोरीनं, तर हा पावरासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे आणि हात खाली टेकवायचा, आणि घरात घोडा व्हायचा रे पोरीनो. बाप घरात घोडा व्हायचा, आणि तुमची पाय त्याच्या पोटाला लागले की तो हसायचा. पोरीनो तुम्हाला पाहिला पाहुणे आले ना, त्याच्या घरात ताटल्याच नव्हत्या, त्यानं शेजारून ताटल्या आणल्या. पोरीनो 20 गुंठे जमीन विकली, पण तुमचं लग्न केलं. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आता घरी गेल्यावर स्पष्ट तुमच्या बापाला सांगून टाका, आत्ता झोपायच्या अगोदर, का पप्पा आम्ही 9वी पासून झक मारतोय, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल, पण पोरीनो बापाची इज्जत वाचवा, पोरीनो बापाची इज्जत वाचवा. त्याला फक्त शर्ट फाटला तर फाटू द्या, त्याची दाढी वाढली तर वाढू द्या, त्याला फक्त गल्लीनं वर मान काढून चालू द्या. त्याच्या कालवणाला तेल नसलं तरी चालेल, त्याची दाढी वाढली तरी चालेल, पण त्याच्या पायात चप्पल नसली तरी चालेल, पण तो असा गल्लीनं चालला ना फक्त वर मान करून चालू द्या. सांगा फक्त महिला मंडळ, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. जरा विचार करा जीवनामध्ये बापाने काय केलं नाही. बाळा तुला अशी मांडी देईल, फक्त तू तुझी कमवायची, मी नाही देणार. आई काय करावं लागेल का त्याला? आई या काय करावं लागेल का मला देव मिळवायला, मांडी मिळवायला? अरे बाळा तुला अरण्यात जावं लागेल. जाईल ना आई मी. निघालं ना 5 वर्षाचं पोरग निघालं, पण पुण्य उदयाला आलं, नारद भेटले. कोण पुण्य यांचा? पुण्य उदयाला आलं, नारद भेटले. बाळा काय भानगड आहे? मांडी मिळवायची. अरे तू एवढा आहे ना अरण्यात, मी काही केलं तरी मांडी मिळवेल. ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी मंत्र देऊन टाकला नारदाने. कोण पुण्य यांचा? आणि घातली ना मांडी. महिला मंडळ
पहिल्या महिन्यामध्ये फक्त झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5वा महिना लागला आणि हवाच फक्त वायूच घ्यायचा, पण रंग उभा राहिला. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले, ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले, ध्रुव बाळाला देव मिळवायला 5.5 महिने लागले, राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले, आणि खटवांगरायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मग देवा, ए देवा, असा पुण्यवान माणूस मला सांग का मी त्यांची सेवा करील, पण तो बाहेरून पुण्यवान नको. जी गंगा